नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या काबुली चण्यापासून आळंद वडा बनवणार आहे। त्याला सुकं पिठलं पण म्हटले जाते। बनवायला हा खूप सोपा जातो आणि खायला पण खूप टेस्ट लागते। इथे मी काबुली हरभरा घेतलेला आहे। तो आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि एक एक दाणे करून सर्वांचे दाणे काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी हे सर्व दाणे करून घेतलेले आहे। अशा प्रकारे मी हे जाडसर काढून घेतलेलं आहे। आता आपण लागणारं साहित्य बघणार आहे। इथे मी 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहे, कोथिंबीर आणि लसूण मिरचीची पेस्ट आणि 1 टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे। आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालत आहे आणि बारीक चिरलेला आपण कांदा त्यामध्ये घालून घेत आहे। कांदा आपला आता परतलेला आहे। आता आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून छानपैकी परतून घेणार आहे। त्यानंतर आपण टमाटर घालणार आहे। टमाटर घातल्यानंतर परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे, 1 कांदा मसाला, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे हे सर्व परतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये काढलेले हरभरा आपण घालत आहे। छानपैकी एक जीव करून त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला आळंद वडा तयार झालेला आहे। आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर घालत आहे। इथे आपला आळंद वडा तयार आहे। झणझणीत और चटकदार असा हा आळंद वडा तयार आहे। आळंद वड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा।